इकडे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रोड शो केलाय। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। ठाकरे बंधूंनी सोन्याची अंडी म्हणून मुंबईला वापरलं असून आता पोट भरलं नाही म्हणून ती कोंबडी कापायला निघालेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे। कसं बघताय 16 तारखेचा निकाल आणि 15 तारखेचं हे मतदान? खरं म्हणजे मुंबईकरांनी निश्चय केलेला आहे की महायुतीलाच विजयी करण्याचा। 15 तारखेला महायुतीला भरभरून मतदान, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि मुंबईकर मतदार करणार आणि 16 तारखेला विजयाचे फटाके, विजयाचा गुलाल महायुतीत उधळणार। मुख्यमंत्री तुम्ही राज्यभर सभा घेतायत, रोड शो करतायत, मात्र ठाकरे बंधू पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतायत मुंबई महापालिकेतील शाखा भेटींवर। तुम्हाला वाटतं किती इफेक्ट होईल या सगळ्याचा? त्यांनी फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला इतके वर्ष वापरली आणि आता ते मुंबईची अंडी खाऊन खाऊन त्यांचं पोट भरलं नाही, आता कोंबडी कापायला निघाले। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही महायुती म्हणून प्रचार करताना महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ज्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये सोडलं त्या मतदारांनी त्या पक्षांना देखील वाऱ्यावर सोडलं आणि घरी बसवलेलं आहे। अंबरनाथमध्ये तुमच्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत युती केली, नंतर आता तेच भाजपमध्ये प्रवेश करतात। खरं म्हणजे विचारधारेच्या विरोधातली ती युती आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यावर योग्य तो निर्णय घेतील। कॅमेरामन कृष्णा कापरे समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.